सरकारची भूमिका काय असावी आणि आपण त्यांच्या विरोधामध्ये काम करत आहोत त्यांची भूमिका काय असावी या अनुषंगाने 3 आलेख दिलेले आहेत. ज्याच्याबरोबर हे आंदोलन पुढे जावं अशा प्रकारची अपेक्षा बाबासाहेबांनी आम्हाला ठेवलेली आहे. आणि बाबासाहेबांनी मूक नायक, वैश्विक भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत हे जे उपक्रम चालवले यामध्ये जे कंटेंट निर्माण केलेलं आहे त्या कंटेंटचा आपण जाणून विचार केला पाहिजे. त्यात महत्त्वपूर्ण भाग असे आहे, एक मुद्दा असा आहे की अनेक लोक म्हणतात लई वर्ष काम केलं आमच्याकडे, आता आपण सोडून दिलं पाहिजे. मग लई वर्ष काम केलं म्हणणाऱ्या लोकांनी पुणे साहेब आंबेडकरांपेक्षा जास्त काम केलं आहे का याची आपण तपासणी केली पाहिजे. जर यांनी पुणे साहेब आंबेडकरांपेक्षा जास्त काम केलं नसेल तर ही माणसं आम्ही फार काम केलं असं का म्हणतात याचा शोध घेतला पाहिजे. आपल्या ग्रुपवरती एका व्यक्तीने परवा असं म्हटलं, म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकांच्या अनुषंगाने त्यांच्या सुरुवाती एकाने प्रश्न टाकला आणि मग तो एक समाज गुणातील एक तज्ञ व्यक्ती असा म्हटला की अनुसूचित जातीमध्ये अनेक जाती आहेत, काय आपण हे टीका घेतला आहे का? म्हणजे अनेक लोकांना वाटते आपणच काय करावं. प्रश्न असा आहे, चळवळीमध्ये कुणी काम करावं हे कसं ठरविलं जाणार? ज्याला कळते त्यांनी कळलं पाहिजे. जे ओळख नाही त्यांना कळत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. या अनुषंगाने त्या तज्ञ व्यक्तीने अखंड आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभ घेतला असेल आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्याला असं वाटत असेल की आपणच काय टीका घेतला आहे असं जर वाटत असेल तर त्याला बाबासाहेब कळलंच नाही असं मी मात्र नम्रपणे तुमच्यासमोर म्हणतो. तर एकंदरीत ही जी काय परिस्थिती आहे या परिस्थितीला निर्मूलन करण्यासाठी ज्यांना हे कळलेलं आहे त्यांनी आपली भूमिका पार पाडली पाहिजे. म्हणजे आज शहरामध्ये 100-150 विहार आहेत. जर मूक नायक साऱ्या अनेक लोकांना कळलं असेल तर 100-150 विहारांमध्ये हे कार्यक्रम करायला काय अडचण होती? अनेक चळवळी आहेत, सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व प्रकारच्या चळवळी आहेत. सर्व प्रकारच्या चळवळीतील कार्यक्रमांमध्ये यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. त्यांनी सुद्धा यापेक्षा चांगले कार्यक्रम व्हायला पाहिजे, कारण साऱ्यांची जबाबदारी आहे ना. तर मला असं वाटलं की या अनुषंगाने चर्चा झाली पाहिजे. आज मी 2 ठिकाणी कार्यशाळा म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये स्वतःचे उद्योग चालवणारे लोक आहेत आणि त्या उद्योग चालवणाऱ्या उद्योजक लोकांसाठी कार्यशाळा घेतली आणि त्या उद्योजक लोकांना सुद्धा हे माहीत नव्हते तर बोलायचं आहे म्हणून त्यातील 50 लोक उपस्थित होते. त्यापेक्षा 80% लोकांनी स्वतःच्या मतं करून मांडलेले आहे. त्यामुळे नाही न सांगण्याचा काही प्रश्न निर्माण होत नाही. मी 62 संख्या विहारामध्ये कार्यशाळा घेतली. त्या 62 संख्या विहारामध्ये एक व्यक्ती उभा राहिला आणि तो मला असं म्हटला शेवटी की मी वाटत पाहत होतो म्हणे की मला कोणीतरी बोलायची संधी देईल आणि मी कधीतरी बोलेल. त्याचं नाव घेण्यापूर्वी तो उभा राहिला आणि तुम्ही पत्रिकेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे मी आज माझे म्हणणे व्यक्त करणार आहे. मग समाज जीवनामध्ये लोक असे वाटपात आहेत की ज्यांना कोणी संधी देत नाही, मग त्यांनी संधी देण्याचं काम पुणे साहेब आंबेडकरांच्या सरकारने सुरू केलेलं आहे. मी 25 वर्षे संपूर्ण भारत फिरलेलो आहे. भारतातील विविध राज्यामध्ये मी शिबिरं घेतलेली आहे. अखंड 6 तास मी बोलत असतो. ते सर्व फिरण्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता ही शिबिरं घेऊन लागणार नाही. मूल निवासी बहुजन समाजाच्या पक्ष संघटना संस्था का चालत नाही? कारण कुठल्याही पक्ष संघटना संस्था व्यवस्था फारशी चांगली नाही आहे. याचं कारण असं आहे की त्या पक्ष संघटना संस्थांमध्ये प्रशिक्षित कार्यकर्ते नाही आणि ती प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आज मी जे मूक नायकच्या अनुषंगाने जे आर्टिकल लिहिला त्याच्या टायटलच आहे की मूक नायकसारखे वर्तमानपत्रे चालवणे ही काळाची गरज आहे आणि महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रांना छापलेलं आहे. तर या अनुषंगाने आम्ही आज जेव्हा त्या इंडस्ट्रीमध्ये बोललो तर अनेक उद्योजकांनी आपले चांगले विचार मांडले आणि एक उद्योजक जेव्हा
सरांनी जसं 5 लोकांचा पंचवर्गीय भिंतीचा उल्लेख केलेला आहे, मार्चच्या वेळेस 14 लोक उल्लेख केलेला आहे, वामनदादा कर्नाटकाने सुद्धा असं स्पष्ट म्हटलेलं आहे, भीमा तुझ्या मताचे जरपाचे लोक असते तर तलवारीचे तयारच्या न्यायाचे लोक असते. प्रश्न असा आहे की आपण भीमाच्या विचार करू शकतो म्हणजे आपण बाबासाहेबांना जरी मानत असतो तरी बाबासाहेबांच्या विचारांना मानत नाही, ही आजची सुगंधिका आहे. अनेक लोकांना असं वाटते की आम्हाला सारं बाबासाहेब पाहिजे, त्यांना गोडवाड आहे सर 2 मिनिटं बोलता येत नाही. ज्या लोकांनी स्वतःच्या प्रबंधावर PhD केलेले आहे त्या लोकांना सुद्धा त्यांच्या प्रबंधामध्ये काय मांडलेलं आहे हे 10 मिनिटात सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये दिले जाणारे शिक्षण जे आहे हे शिक्षण निकृष्ट दर्जाचे आहे. जगाच्या पाठीवर जेवढे विद्यापीठ चालतात त्या विद्यापीठामध्ये भारतात कुठलंही विद्यापीठ 100% आतमध्ये आहे. मग भारतामध्ये नेमकं काय शिकवलं जाते? बाबासाहेबांनी मूळ टाईपचं पहिला अंक जो काढला त्या पहिल्या अंकामध्ये जो मनोगत व्यक्त केलेला आहे स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. काय नाही त्या मनोगतामध्ये? त्या मनोगतामध्ये एक वाक्य, एक उदाहरण दिलं आहे बाबासाहेबांनी पूर्वीचं. म्हणजे त्या तरुण माणसाने असं म्हटलं की ह्या आपली जबाबदारी आहे का? इतर लोकांनी पण करावं. बाबासाहेबांनी म्हटलं बोटीमध्ये प्रवास करणारे लोक चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे आहेत. आता वाईट लोक मरून जावेत, त्या बोटीला समुद्रात उडवावे आणि ती माणसं मरून जावे अशी जर चांगल्या लोकांची अपेक्षा असेल, त्या लोकांनी त्या बोटीला जर चित्र पाडलं बोटीमध्ये पाणी येईल की, आणि बोटीत पाणी आलं ते बोट उडणार आणि बोट जर उडाली तर चांगले लोक आणि वाईट लोक दोन्ही म्हणतात ना. मग आपल्या समाजातील ज्या लोकांना असं वाटतं इतरांनी काम करावं म्हणून आपण करत नाही, तो चांगला माणूस सुद्धा यामध्ये बनणार आहे, म्हणजे त्याच्या येणाऱ्या पिढ्या यामध्ये बर्बाद होणार आहे. मग आपण याचा विचार केला पाहिजे की आपल्या येणाऱ्या पिढ्या बर्बाद करायच्या आहेत की त्यांना आबाद करण्यासाठी काम करायचं आहे. ज्यांना या पिढ्या वाचवायला असं वाटत असेल त्या लोकांनी यासाठी काम केलं पाहिजे. इतरांवर म्हणून नाही. बाबासाहेबांनी काम न केल्यास कुणाला फाशी दिली जाईल अशी काही व्यवस्था केलेली नाही. बाबासाहेबांचे विचार सर्व जनतेसाठी पुढे आहे. तर या अनुषंगाने आपण फार सजग राहण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने एक विचार केला पाहिजे, आपण प्रस्तावित व्यवस्थेतील जे पत्रकारिता सुरू आहे ती जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. ते तर आम्हीच केलेलं आहे ना. म्हणजे प्रस्तावित व्यवस्थेतील पत्रकार आम्ही जर वाचले नसते त्यांचा मृत्यू झाला असता की, पण त्याला पैसे देऊन आम्ही जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. मग मूल निवासी बहुजन समाजामध्ये कुणी पत्रकार चालवत असतील तर त्यांना आपण किती मदत करतो याचा आपण विचार केला पाहिजे. मग या अनुषंगाने विचार करताना आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? काय बहुजनांची पत्रकारिता सुरू असलेले पत्रकार सुरू नाही आहे? महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये 10 ते 12 डेली पेपर सुरू आहे. मी अनेक लोकांना जेव्हा PDF पाठवतो त्यावेळेस लोक विचारतात ते अंक आहे कुठे, म्हणजे समाजातील शिकण्यास करणाऱ्या लोकांना सुद्धा ते माहीत नाही आहे. आणि बाबासाहेबांनी त्या काळामध्ये कलानी लोकांसाठी पत्र सुरू केलं होतं ज्याचं चावडी वादन केलं जात होतं. लोक एकत्र यायचे, एखादा शिकला सवरलेला माणूस इतरांना समजून सांगायचा. आज सारं उपलब्ध असताना आपण वाचत नाही. उलट आपण प्रस्तावित व्यवस्थेत वाचत असलो तरी आपल्या लोकांना फारसं वाचत नाही. मुंबईवरून दैनिक सार्वजनिक राष्ट्रवादाचा अतिशय चांगला पेपर सुरू आहे. म्हणजे 6 डिसेंबर किंवा 14 एप्रिल लोक विशेषांक काढतात. दैनिक सार्वजनिक राष्ट्राच्या प्रत्येक दिवशी प्रकाशित होणारा अंक हा विशेषांक आहे याची मी मला माहिती आहे. मग आपण का वाचत नाही? कोल्हापूरवरून प्रकाशित होणारा दैनिक मुक्त नाही हे धार्मिक विषयावर मांडणारं अतिशय चांगलं अंक आहे. म्हणजे धर्माच्या क्षेत्रामध्ये काम करणारी आपली जी माणसं आहेत त्यांना काय करावं माहीतच नाहीये. बौद्ध धर्मामध्ये कुठले सणवार आहेत आणि कसे साजरे केले पाहिजेत याचा उल्लेख करणारं ते एकमेव दैनिक आहे. इतरही दैनिकामध्ये बातम्या येत असतील पण त्या दैनिक
बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवाद जर पुढे न्यायचा असेल तर आपण व्ह्यूज तपासले पाहिजे, दृष्टिकोन तपासले पाहिजे की बाबासाहेबांचा दृष्टिकोन काय होता. वर्तमानपत्रामध्ये वाचत असताना काय वाचावं यासाठी एक नियम आहे. काय नियम आहे? वर्तमानपत्रामध्ये छापून येणारे प्रत्येक बातमी वाचत असताना बिटवीन द लाईन्स अँड बिहाइंड द लाईन्स म्हणजे दोन ओळीमध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्या ओळीच्या मागे काय लिहिलेलं आहे हे जर समजून घेण्याची शिकल्या सवरल्या लोकांची ताकद नसेल ती माणसं त्या समाजाला पुढे नेण्यासाठी काम करू शकणार नाही. या अनुषंगाने आपण फार सजग असलं पाहिजे आणि नेमका काय. साधा उदाहरण घ्या. आता आपण जानेवारीमध्ये बोलत आहोत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनेक वर्तमानपत्रांनी त्यांचे कॅलेंडर काढलेले आहे आणि ते कॅलेंडर जे लोक वर्गणीदार आहेत त्यांना न व्याख्या दिलेलं आहे आणि तुमच्याकडून पैसे वसूल करून घेतलेले आहे. म्हणजे आपल्या विचारधारे नसे नाही तरी आपण ते कॅलेंडर घेतलं की नाही. म्हणजे एक 25 रुपयाला कॅलेंडर जर 1 लाख लोकांपर्यंत जात असेल
वाचली असेल असं मी सांगत नाही, पण बातमी अशी आहे की पुण्यामध्ये मी 2015 समिश्र होतो. त्या काळामध्ये पुण्यातील सर्व विहारांचे एकत्रीकरण करता येईल नाही यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्याच्या काही बैठका झाल्या होत्या. त्यापुढे काय झालं त्याचं मला विस्तार बोलण्याचं काही कारण नाही, पण आता त्यांनी पुन्हा एक प्रयत्न सुरू केलेला आहे की पुणे शहरातील 79 विहारांचे त्यांनी एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सर्व लोकांना एकत्र केलं. मग साकेत विहाराला अतिशय चांगलं काम म्हणजे आपण सर्वजण मान्य करत असतो, साकेत विहाराच्या समितीने त्याचा पुढाकार घ्यावा आणि औरंगाबाद शहरामध्ये जे 86 विहार आहेत त्यांचं एकत्रीकरण करता येते का यासाठी प्रयत्न करावा. कारण आपण सातत्याने म्हणत असतो की आपण संघटित झालं पाहिजे, पण संघटित काही होत नाही. ही वास्तविकता जर बदलायची असेल तरी कुठंतरी आपल्याला ऍक्शन प्लॅन राबवावा लागेल, कुठंतरी आपल्याला कोणते कार्यक्रम राबवावे लागतील. आपण सर्व बाबी थिअरॅटिकल करत आहोत, आपण या थिअरॅटिकल बाबी प्रॅक्टिकल करण्यासाठी प्रयत्न केले. शेवटचा मुद्दा मला सांगतो असा की आपण जे काही प्रोग्राम घेत आहोत म्हणजे 20 जुलै 1942 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये जी परिषद घेतली होती त्या परिषदेमध्ये 75,000 लोक उपस्थित होते आणि त्या 75,000 लोकांमध्ये 50,000 पुरुष आणि 25,000 महिला होत्या. पण आज काय परिस्थिती आहे? आज तर जास्त प्रमाणात लोक शिक्का सवरलेले आहेत ना. या शिक्का सवरलेल्या लोकांनी त्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा दुरुपयोग करत आहेत काय याचा सुद्धा आपण शोध घेतला पाहिजे आणि तसा कृती कार्यक्रम राबवला पाहिजे आणि बदलत्या काळानुसार आपण डायनॅमिक असलं पाहिजे. बदलत्या काळानुसार जे डायनॅमिक असतील ते या पृथ्वी तलावरती सस्टेन होतील. जे लोक काळानुसार बदलणार नाही ते सस्टेन होणार नाही, हे ठरलेलं आहे. मी एका विद्वान व्यक्तीला काल फोन केला म्हणजे आता संपलेल्या कार्यक्रमाच्या पूर्वी ज्यांना आम्ही प्रमुख वक्ते म्हणून बोलावलं होतं त्या प्रमुख वक्त्यांनी असं म्हटलं की आज विद्यार्थी क्लासमध्ये येत नाही, म्हणजे शिकायला येत नाही. अनेक ठिकाणी कशी परिस्थिती आहे, काही ठिकाणी चांगली पण परिस्थिती असेल. काल मी एका विद्वान व्यक्तीला फोन केला भारतातल्या, त्या व्यक्तीने मला असं सांगितलं आता कशा प्रकारची शिक्षणाची गरज आहे. महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, लक्षात घ्या. शाळा कॉलेज बंद होत आहेत, मुलांना शिक्षण मिळत नाही आहे, पण दुसरीकडे मुलं रांगा लावून उभे पण आहेत आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून, म्हणजे शिकून घ्यायसाठी त्या आपण उदाहरण देतो पिढ्यांचं की त्यांनी अस्पृश्यांसाठी महिलांसाठी शाळा सुरू केल्या होत्या 1850 काळात. आज काय परिस्थिती आहे? आज शिकली सवरलेली माणसं फुलेशाह आंबेडकरचे वारसदार कुठल्या प्रकारच्या शाळा सुरू करत आहेत? आज शाळांची गरज नाही आहे, आज सुद्धा शाळांची गरज आहे. त्या काळात वेगळ्या शाळांची गरज होती, आज वेगळ्या शाळांची गरज आहे. आपल्या मुलांना मोबाईल ऑपरेट करता येत नाही, कम्प्युटर ऑपरेट करता येत नाही. मोबाईल कम्प्युटरचा कसा वापर करावा यासाठी शाळा सुरू करावी, काय अडचण आहे त्याच्यामध्ये? चांगला वापर केला तर मोबाईल वापरणं अतिशय वाईट नाही आहे, वाईट वापर केला तर मात्र मोबाईल वापरणं वाईट नाही. महत्त्वपूर्ण मुद्दा असा होता, त्या व्यक्तीने मला असं सांगितलं की त्यांनी एक अकॅडमी सुरू केली. मग काय शिकवतं त्या अकॅडमीमध्ये? त्यांनी मला आपण सर्वांना हे माहीत असेल की आपण एवढा विचार करतो आपल्या मुलाने डॉक्टर वकिलांनी नीट झालं पाहिजे. आपण मुलांना नीटची परीक्षा द्यायला सांगतो, आपण मुलांना सीईटीची परीक्षा द्यायला सांगतो. त्याच्या पुढे काय? त्या व्यक्तीने भारतामध्ये अशा प्रकारची अकॅडमी सुरू केलेली
अनुषंगाने त्यांनी जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवायचा असेल तर काय केलं पाहिजे यासाठी ते ट्रेनिंग देतात. म्हणजे बाबासाहेबांनी एका काळामध्ये असं म्हटलं होतं, ट्रेनिंग स्कूल फॉर इंडस्ट्रियल पॉलिटिक्स 1956 मध्ये सुरू केलं होतं. बाबासाहेबांच्या नंतर अशा प्रकारच्या कोणीही कार्यशाळा झालेली नाही. त्यामुळे मूळनिवासी बौद्ध समाजाच्या सर्व पक्ष संघटनांच्या अधोगतीकडे वाटचाल चाललेली आहे, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि बदलत्या काळानुसार आपण नवीन काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. म्हणजे अनेक लोक हतबल झालेले आहेत. अनेक विहारामध्ये विहार कमिटीमधले लोक हतबल झालेले आहेत. ते म्हणतात विहारात कोणी येतच नाही. कारण सुटली पाहिजे की आमच्याकडे ट्रेमेंडस वेळ आहे, त्या वेळेचा उपयोग केला पाहिजे. अनेक लोक कार्यक्रमाला यायला वेळ नाही असं म्हणतात. उलट पक्षी त्याच लोकांकडे जास्तीत जास्त वेळ असतो. दिवसभराच्या 24 तासाचा हिशेब करा की आपण किती वेळ वाया घालवतो. आपलं असं लक्षात येईल की अनेक वेळा आपण वाया घालवतो. ज्यांच्याकडे पैसा नाही ते लोक पैसा वाया घालवतात. ज्या लोकांकडे टॅलेंट आहे ते टॅलेंट वाया घालवतात. तुमच्याकडे असलेल्या संसाधनाचा या चळवळीसाठी सुयोग्य वापर करा आणि पुढे आंबेडकरांच्या आंदोलनाचा कारभार पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. एवढंच मी या प्रश्नी